नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। हे भक्ता जागा हो, तू माझी व्रत तपश्चर्या का करत आहे? हे परमपिता ब्रह्मदेवास माझे कोटी कोटी प्रणाम। हे भक्ता बोल, तुझी काय इच्छा आहे? हे सृष्टी निर्मात्या ब्रह्मदेवा मला अभयाचे वरदान द्यावे। हे तर का या सृष्टीवर निर्माण सजीव याचा अंत निश्चित आहे, त्याचा उदय त्याचा अस्त होतोच, नाहीतर हा सृष्टीचा नाश होईल. मग मला उत्पन्न झालेल्या 84 लक्ष योनींपैकी देव दानव मानव राक्षस यक्ष गंधर्व शांपासून दिवसा किंवा रात्री कधीच मरण नसावे, मी सदैव विजयी राहील आणि त्रिदेव माझ्या अधीन होतील, हेच माझी इच्छा आहे। हे भक्ता तुला सुपुत्र कार्तिकेशिवाय कोणाच्याही यातून मरण येणार नाही असे मी तुला वरदान. मध्यमांचं उत्तरण यावेळी कावर येत आहे। ओम नमो मंत्र शिवाचा. ओम नमो मंत्र शिवाचा. तिकडेश्वरात स्वर्ग घुमतो. उदयानंद उदयी माझ्या नांदतो. उदयानंद विद्यानंद उदयी माझ्या नांदतो.
प्रभू या नारदाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. ब्रह्मपुत्र नारद, या वैकुंठावर येण्याचे प्रयोजन नारायण नारायण. हे प्रभू आपण अंतर्ज्ञानी आहात
सर्व काही जाणता तो तारकासूर नावाचा दैत्य ब्रह्मदेवाच्या वराने फार शक्तिशाली बनला आहे आणि तो आता आपल्याच वैकुंठावर चालून येत आहे. तरी आपल्याला सावध करण्यासाठी तिथपर्यंत आलो आहे. ठीक आहे नारदा, हे तू. ठीक आहे, येतो मी. शेषासनी कमललोचनी क्षीरसागरी हा देव माझा हरी. शेषासनी कमललोचनी क्षीरसागरी हा देव माझा हरी. श्रीहरी, आपण असे भयभीत अवस्थेत असे झालं तरी काय? ब्रह्मदेवा, तो तारकासूर फार उन्मत्त झाला आहे. त्याने मला युद्धात पराभूत केले. श्रीहरी, माझ्या आपण फारच उन्मत्त झालाय. परंतु काय ब्रह्मदेवा? परंतु एक मार्ग आहे. आणि तो कोणता मार्ग? जेव्हा सांगा. त्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे श्री महादेव आणि माता पार्वती त्यांच्यासाठी जो पुत्र जन्माला येईल तो तारकासुराचा वध केले. त्यासाठी श्री महादेवांची भेट घेतली पाहिजे. मग चला कैलास पर्वतावर. चला तर.
महादेवांची चरणी या नारदाचा कोटी कोटी प्रणाम. नारदा, या कैलास पर्वतावर येण्याचे प्रयोजन? श्री महादेवा, ब्रह्मदेवाच्या वराने तो तारकासूर नावाचा दैत्य फार शक्तिशाली झाला आहे. काय नारदा, एवढा शक्तिशाली आहे तो तारकासूर? नारायण नारायण. श्री महादेवा, वैकुंठमध्ये विष्णुदेवाला त्यांनी मुदत पराजित केले आहे आणि तो आता आपल्याच कैलास Yeah.
नारायण नारायण. अरे तारकासुरा, तू या ब्रह्मांडाचा स्वामी झालास करा, परंतु त्या ब्रह्मदेवाचा वर आठव. ब्रह्मदेवाचा वर नारदा, परंतु शिवशंकरचा कैलास पर्वत सोडून गेलाय. तर राहिली ती माता पार्वती. पार्वतीला हस्तगत करतो म्हणजे शिवपुत्र जन्मास येणार कसा? तारकासुरा, त्याच्यापासून तू सावध राहा. येतो मी. ये नारदा. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून हो नाही रे नाही कुणाचे कोणी, हो नाही रे नाही कुणाचे यावर काहीतरी मार्ग असेल ना. मार्ग एकच आहे देवी, आपला श्री भोलेनाथाचा मित्र जन्माला येईल, तोच तारकासुराचा वध करेल असे त्याला ब्रह्मदेवाचे वरदान आहे. परंतु देव सत्य हे महादेवाला समजायला हवं. महादेवाने समाधी धारण केली आहे. होय देवी, श्री महादेवाला सांगायचे कसे आणि त्याची समाधी भंग तरी कोण करणार? देव महादेवांची समाधी भंग करणं म्हणजे सृष्टीचा विनाश आहे. होय देवी, श्री भोलेनाथाने त्रिनेत्र उघडले तर सर्व काही भस्म होईल. यावर देवी मार्ग तरी कोणता? जर हे काम मदनाला दिले तर सोपे जाईल, मग जर हे काम नक्की पार पाडेल. हे मदना पटकवतो. काय आज्ञा आहे? मदना तुला एक कामगिरी देत आहे. कामगिरी आणि कोणती माते? हे मदना, त्या ब्रह्मदेवाच्या वरणी तो तारकासूर नावाचा दैत्य फार उन्मत्त झाला आहे आणि त्याच्या वधासाठी शिवपुत्र जन्मास येणे गरजेचं आहे. परंतु महादेवाने तर समाधी धारण केली आहे आणि ही समाधी भंग करणं गरजेचं आहे आणि हे काम आम्ही तुझ्यावर संपवत आहोत. नारायण नारायण. देवची महाराज, श्री शंभ महादेवांची समाधी भंग करणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण देण्यात आहे.
कार्य फार कठीण आहे. मग ना तू तुझ्या मनाने ते बोलणाऱ्या त्याच्या मनाचा वेध घे आणि बिलिंगचे रूप धारण कर. मी तुला सहाय्य करेन. जसे आज्ञा माते. माते, त्या दुष्ट काळकासुराच्या वधासाठी शिवपुत्र जन्माला येणे आवश्यक आहे. त्यासाठी मी शंभर महादेवांची समाधी भंग करण्याचा प्रयत्न करेन. माते, या कार्यामध्ये मी सफळ होईल असं मला आपण आशीर्वाद द्या. शंभो महादेवानंतर याच ठिकाणी समाधी धारण केले आहे. हे शंभो महादेवा, या बसण्याचे आपल्यास कोटी कोटी प्रणाम. कोटी प्रणाम. हे शंभो महादेवा, मी आपली समाधी भंग करण्यासाठी आलो नाही. मला क्षमा करा. त्या दुष्ट काळकासुराच्या वधासाठी शिवपुत्र जन्माला येणे आवश्यक आहे आणि हे सत्य आपल्याला कळावे म्हणून माता पार्वतीच्या आज्ञेनुसार मी आपली समाधी भंग करण्यासाठी हे मदना, हे शिवदास नंदिकेश्वर, तू माझ्या स्वामीची समाधी भंग करू शकत नाहीस. हे मदना, मी शिवदास नंदिकेश्वर, तुला युद्धाचा वाद करतो. हे मदना, तू जर माझ्या स्वामीची समाधी भंग केली तर या सृष्टीचा विनाश होईल. त्रिकोणाचा हातार वाजेल. हे मदना, तू आला मार्ग बरसला. यातच तुझे हित आहे. हे मदना, मी शिवदास नंदिकेश्वर, तुला युद्धाचा वाद करतो. तू माझ्या स्वामीची समाधी भंग करू शकत नाहीस. तू शरण ये. हे मदना, तू आला मार्ग बरसला. यातच तुझे हित आहे. तू माझ्या स्वामीची समाधी भंग करू शकत नाहीस. हे शिवदास नंदिकेश्वर, तुला युद्धाचा वाद करतो. तुझ्या माझ्या स्वामीची समाधी भंग केली तर या त्रिकोणाचा हातार वाजेल. या सृष्टीचा विनाश होईल. हे मदना, तू आला मार्ग बरसला. यातच तुझे हित आहे. आता माता पार्वतीने सांगितल्याप्रमाणे मी माझ्या मनाच्या साह्यानं त्यांना बसलेल्या श्री शंभो महादेवांच्या मनात आवे आणि त्यांची समाधी भंग करतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्व देवांना तुमच्या सहाय्याची गरज आहे म्हणून मदनाने तुमची समाधी भंग करण्याचा वेळ घेतला. त्याचे तर आपण जाळून भस्म केले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका. देवांचे रक्षण करा हीच माझी विनंती. पार्वती, तुम्ही विश्वास करा. मी पाहतो त्या तारकासुराला. चला तर आपण कैलास पर्वतावर. गणेशाय नमः. गणेशाय नमः. उठ भक्ता कार्तिके, तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाला आहे.
बोल, तुझी काय इच्छा आहे? हे परब्रह्म परमात्मा, प्रणाम करतो तुम्हाला. हे कार्तिके, तू माझी भक्ती का करत आहेस? हे परब्रह्म परमात्मा, तो तारकासूर नावाचा दैत्य फार उन्मत्त झाला आहे. त्याने सर्व देवांना भयभीत करून सोडले आहे. त्याला मारण्यासाठी मला दिव्य शक्ती प्राप्त होईल हीच माझी इच्छा. हे कार्तिके, हे माझे मयूर वाहन मी तुला देत आहे. त्यावर तू आरूढ हो आणि त्या दृष्ट तारकासुराचा वध कर. हे मयूरा प्रकट हो, हे मयूरा प्रकट हो. हे बालका, तू कोण आहेस आणि या ठिकाणी कशासाठी आला आहेस? हे तारकासुरा, मी शिवपुत्र कार्तिकेय तुझ्या वधासाठी आलो आहे. कार्तिकेय, तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर युद्धास सज्ज हो. त्या ब्रह्मदेवाच्या वराने फार उन्मत्त झाला आहे. दाखव तुझं सामर्थ्य. गणरायाच्या देवळात जाऊ डोळे भरून रूप त्यांचे पाहू चल 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 ग सजनी दर्शन घेऊ हो 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 ला 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 हो 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 ला 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 गणरायाच्या
गणरायाच्या देवळात जाऊ डोळे भरून रूप त्यांचे पाहू चल 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 ग सगळी दर्शन येऊ हो 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 ला 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 हो 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 ला 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 पार्वती नंदना सभारंगणी स्वीकारा माझी मानवंदना कार्यारंग पुजूया पार्वती नंदना सभारंगणी स्वीकारा माझी मानवंदना माझी मानवंदना आनंदाने तुझे गुणगान गाऊ आनंदाने तुझे गुणगान गाऊ चल 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 ग सगळी दर्शन घेऊ हो 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 ला 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 हो 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 la 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 तन मन धन अर्पण कराया हे गणा आलो तुला पूजाया तन मन धन अर्पण कराया हे गणा आलो तुला पूजाया तुझ शिवाचा बाळ वृद्ध
अर्पण कराया हे गणा आलो तुला पुजाया तन अर्पण कराया हे गणा आलो तुला पुजाया तुझ्या जीवाला तुझ्या जनाला तुझ्या जीवाला तुझ्या जनाला जावे रंगाई तू देवा रंग हमाराया चरणावर तुझा नाम वेगळं सोबी पिवळा पीतांबर अंत फुले तुझा वाहतो चरणाला आलो आलो देवा तुझे रूप पहाया तन मन धन अर्पण कराया हे गणा आलो तुला पुजाया तन मन धन अर्पण कराया हे गणा आलो तुला पुजाया तुझ्या जीवाचा बाळ तुझ्या जनाचा काळ तुझ्या जीवाचा बाळ तुझ्या जनाचा काळ जावे रंगाई तू देवा रंग हमाराया वाटेच्या पारी करा तयारी जाऊया लवकरी सूर्य उगवला गुलाल उधळत आला माझ्यावरी घरात चल आवरून शिकगर बाजारी जाऊया पोरी पोरी घरात चल आवरून शिकगर बाजारी जाऊया पोरी पोरी जमाल घरा तयार जाऊया गलवरी सूर्य उगवला गुलाल उधळी आला माझ्यावरी घरात पाऊस नदीने गरबादारी जाऊया पोरी पोरी घरात पाऊस नदीने गरबादारी जाऊया पोरी पोरी जाऊया पोरी पोरी
वाटेचा पार राजाचा यार जाऊया जलपरी सूर्य उगवला उन्हाचा उधळी आला मोत्यावरी रंगल आवरून चिरगर पाताळी जाऊया पोरी पोरी रंगल आवरून चिरगर पाताळी जाऊया पोरी पोरी पायाचं पैंजण आवाज डोईवरी भागरी पायाचं पैंजण धुनवाद डोईवरी भागरी जाऊया पोरी पोरी राजकल आवरून किनगर बाजारी जाऊया पोरी पोरी वाटेचा पार सूर्य उगवला उन्हाचा उधळी आला मोत्यावरी आवरून चिरगर बाजारी जाऊया पोरी पोरी आवरून चिरगर बाजारी जाऊया पोरी पोरी आज बुधवार मजुरीचा बाजार आला जायचं ना अगं माझ्या शेताची वरच्या वाडीत मावशी राहते बघ तिला हाक मारून बघ तेही आपल्यासोबत असं म्हणते पण मी जाग वाटते हा अगं मावशी का आले का आले अगग राधाबाई हात गजाला मारी दे माझ्या विना राजे तुझे काय रडते माझ्या विना राजे तुझे काय रडते अगग राधाबाई हात गजाला मारी दे माझ्या विना राजे तुझे काय रडते माझ्या विना राजे तुझे काय रडते Bye.
पोरी पोरी मिळून जाता तुम्ही मथुरेच्या बाजारी, पोरी पोरी मिळून जाता तुम्ही मथुरेच्या बाजारी, बाजाराची नाही माहिती तुम्हा आठवली ती म्हातारी, बाजाराची नाही माहिती तुम्हा तेव्हा आठवली ती म्हातारी. अगं मी कायला देवी, मी कायला देवी, आज लोणीचा आनंद माझ्या विणाला दे, माझ्या विणाला दे, बरेच कधी चालल्यात बाजाराला. अगं राधे, कशाच्या आतमध्ये? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. तू चल ना का आमच्या सोबत? अगं राधे, आधी का नाही बोलली? चांगली नटून अजून तुला का बाजाराला? अगं, आमचा पण अचानक ठरलं बघ. असं म्हणते, मग चला तर जाऊया बाजाराला. मग चल का? बाजारी जायचं खरं, पण घेतलं काय नेसलं काय हे सांगितलं नाही का मावशीला? सांगितलंच पाहिजे. अगं सांगितल्याशिवाय आपल्या मालाची विक्री कशी काय होणार? अगं आम्ही साऱ्या पोरीने मिळून दही दूध घेतलंय बघ. असं म्हणताय, मग चला तर जाऊया. चल तर. चल. मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नंद घरी नांद तुम्ही श्री नंदलाला, गोकुळ्या वाढ तुम्ही
प्रथम आरंभी आदि देवता मी श्रेष्ठांना वंदन करून देवादी देव विष्णू म्हणून मला कित्येक अवतार घ्यायला लागले. तोच म्हणतात भगवान श्रीकृष्ण. बोला पुढे सावत्र. थोडक्यात माहिती म्हणजे आज बुधवार वृंदावनात गौरवी काठमांडू करून मथुरेच्या गावाला आला. त्यांना पिंपळाच्या वाडी करण्याची कामगिरी पेंड्या सुधारून सांगितली पाहिजे. अरे पेंड्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. देवाच्या चरणी वंदन. आशीर्वाद असो. देवा आम्हाला बोलवण्याचे कारण आज बुधवार वृंदावनात गौरवी काठमांडू करून मथुरेच्या गावाला आला. त्यांना पिंपळाच्या वाडी करण्याची कामगिरी पेंड्या ठीक आहे देवा या पण येतोच मी. या पण. ए बेट्या अरे बस ना. कामगिरी ऐकतेस ना? कामगिरी ऐकली तर हा कामगिरी कधी नाही बघ आणि ती आपल्या दोघांना करायची आहे. आपल्या दोघांना मग माझ्यांना जमणार नाही बघ. तुझ्या जमणार नाही माझ्या अरे मला काही ऍक्टरला झेपणार नाही बघ. तुझ्या जोडीचा कोण असला तर बोलवून घे. माझ्या जोडीचा कोण नाही बघ. तुझ्या जोडीचा कोण नाही या वाटल्याला बोलवू काय सांग. तो काय काम करणार अरे हुशार आहे तो करणार कामगिरी. असं म्हणतात. हा तू सांग तर. अरे वाकड्या अरे हा काय डान्स करणार का काय? मग तू हाक मार. कसं म्हणतात? मग कसा अरे वाक्य वाक्य. बघ, येतोय की नाही? अरे गडबड कसली ही तुझी तुला बाबा काय सांगू काय झालं? माझ्या ताबू बालवाला नुसतं हैराण करून सोडला. हैराण करून सोडला. तुझ्या गाय माझ्या गाय काय केला नाही परवाची गोष्ट काय केला गायला नुसती वाड्यातनं तोडली. गायला वाड्यातनं सोडली वाड्यातनं तोडली. हा ती जी वाड्यातनं पळाली कवाडी घेऊ कवाडी घेऊन पळाली. कवाडी घेऊन पळाली. हा. ती कुठे गेली असं कुठं गेली कुठं संदेश कुंभाराच्या पाड्याची. संदेश कुमाराच्या पार्ट्याची गाय गेली. अरे पण कशाला गेली त्यानं जो भाजीपाला काय लावला नव्हता ना हा. ती गाय जाऊन तिथं खाय. भाजीपाला काय? भाजीपाला सगळा खाल्ला हा तिच्या पार्ट्यात जाऊन त्याच्या संदेश कुंभाराच्या मुला म्हणू नकोस मेथी म्हणू नकोस हळद म्हणू नकोस त्यानं बांधा काय लावलं बटाटा पण खाल्ला. ए, हो. बटाटा कसा काय? येडे की फुले गाय माझी गाय याला काय होतंय माझी गाय किती आवडत नाही तुला माहितीये अरे किती आवडा नाही अरे ती गाय नुसती डोकलं टेकून इच्छाना काढून बरं काढलं. सुकाण्या काढून बटाटा खाल्ला तुझ्या गाय काढून, हा. अरे आवडान गाय दिसते त्यानं काय संदेश तुम्हाला ऐकतोय होय अरे एवढं त्याचं नुकसान केल्यावर तुझ्या घरात आणायचं. तंतनाचा डोळा लाल करून शेणाचा जाणून अरे पण काय पुढं काय करणार काय दिलं पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला गेला पोलीस
उचलला तेवढा मला मित्र सांगितलं एवढा वर काय नेऊन मिटवून टाक. सेटलमेंट करतो मग गावकी सगळी बसवला मग मी आपला एकटाच पडलो. एकटाच पडला काय बोल होती ती काय बोलायला येत नाही. मग काय केलंस का हा काय करणार काय केलं म्हणजे तुम्हाला सांगितलं काय जेवढ्या माझ्या भाजीचं नुकसान केलं त्याची नुकसान भरपाईवर नुकसान भरपाई दे हा काय म्हणतोस मी काय पण तर तुम्हाला सांगितलं काय माझ्या गाय जर तुला भाजी खाल्ला नसेल हा. त्याचा पुलावा आहे काय बरोबर आहे पुरावा पाहिजे तेवढ्या आला काय ये देवलेकर काय म्हणतोस काय देवलेकर आला मोबाईल घेऊन आला काय म्हणून माहितीये काय काय? मी साडीच्या पाठी मध्ये लपून व्हिडिओ करीत होतो. अरे त्याला व्हिडिओ करायला टाइम भेटला तुझी काय हटवलं नाही गेलं तोच मेलेला भाजी रे. माझी गाय जेव्हा त्याला भाजीपाला खात होती हा. हाकवायला काय तिथं भीम उडलं होतं. मग बरोबर आहे भीम ना व्हिडिओ मला व्हिडिओ तुला व्हिडिओ दाखवी मोबाईल घेतला मोबाईल तू घेतलास व्हिडिओ बघा व्हिडिओ केलेली दाखव मग डिलीटच करून टाकली. पुरावा बोललो दाखव तुला दाखव बरोबर तंदेत पण घाबरलं येत पण घाबरलं येत मी तो पाठीमागे पटला कॉलेजला पुढे आला तंदेत फक्त शिलात आली. मग काय केलंस काय तो पुढे म्हणे मला फक्त नुकसान भरपाई दे बाकी मला काय नको. मग काय केलंस काय ते सांग पुढे काय करणार काय त्याला मला बोललं मी काय पैसे देतो करणार बरोबर. भावा घरी गरीब माणूस गायचं दावं घे तुझ्या वालत ना बात म्हणजे गायच केलीस गाय गेली पण मी मला तो न्यायला जायला पाहिजे ना माझी गाय कशी होणार. मग काय गावाला बाबाला नुकसान करून माझ्या भरपाई काय नको काय आणि नको. तुझी गाय पण घेऊन जा काय पण घेऊन जा वाचला वाजलो तो वाजलो आज काय झालं आज काय झालं सकाळी दूध काढायला गेलो दूध काढायला गेला हा, मी आपली दूध बीत काढून बायको रवई दिली हा आणि गायचं दावं उलवलं. दावा उडवलं मी चरायला सोडली चरायला नाही सोडला हे नाही अरे काय केलंस काय? कोंडीची काय अचित केली नव्ह मग? जी शेपटी वरून वाल्यातनं पणाली हा ती सगळं वरच्या लहानाला गेली म्हणजे रानाला गेली डोंगराला डोंगराला गेली. मग काय मी पण आपलं धावं तिच्या मागण्या गेलो. मागणं बरं माझ्या काय लावले तर आदल्या दिवशी माझी घरी तुला माहिती आहे काय विषय होतात ते मग? तोंड देऊन लोकांना पुरत नाही. तसाच गेलो धावत धावत मी पण आपला वरच्या मामा इकडं बघतोय तिकडं बघतोय मग काय केलं एवढ्या तिथला वालते कोण तुला माहित नाही अरे वैद्यात लोक माहित नाही त्याचं बल घेऊन तर मी त्याला विचारलं माझी गाय तुला दिसते काय दिसली काय गाय दिसली काय त्या बोलला मला काय ते तुझी गाय काय घेतलेली नाही मग काय मी एक काम करतो तुझ्यावर धोदायला येतो काय शोधायला गेलो काय अरे मित्र मध्ये तर येणार म्हटलं वाटत्याच मग वाटत्याला घेऊन निघालो गेलास काय तिकडं बघताव तिकडं बघताव काय काय दिसना अरे वळत्या ना वळत्या जशी लोवला जाता तशा चाल्यात होती काय म्हणतोस का अरे चाल्यात होती आतमध्ये जाऊन दिसतात मग काय लोवणालाच फिरताव आहे अरे बोललो याला काय होती काय तुला लोवणार बालिक जाळीत नाही दिसणार होय मग काय केलंस पुढं काय काय केलं केला तेवढ्याच पुढे गेलो हा. आणि जाण ती हलत म्हणजे जाण हलय जाण नुसती गदा 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 अशी हलत अरे माझ्या बिन घालत होते असं अरे तुला सकाळच्या कधी भातांवाले लागलं ए, मला नव्हता अरे मग कशाला हलत होती म्हणूनच मी पुढं गेलो हा. वरच्या माझ्या मागणं हा मी पुढं गेलो दाली नुसतं आता केलं आता केलं असं केलं? केलं तर दोन नुसते डोले लुकलुक म्हणजे गाय तुझी चालीत होती रोज बघायला मी फुलं गेलो डोले लुकलुकत म्हणून हा. बोलता माझ्या डेंगाच्या काढणं बघतोय काय अरे बोलतो मेला पुढे ये ना एवढा काय हेली लोणं आता धावल्या का गेला मग? नुसता ढेंगाच्या खाल्लं ह्याला धरणं मागे त्या पुढे पुढे नुसतं येतोय त्या बायकोला सांगितलं फणी घेऊन थलं काय ते इथलं त्याचं हित असं मग तर काय अरे झालं? काय केलंस पुढे तर सांग दालीतनं दोन लुकलुक म्हणून फुलं गेलो तर गेलो का भला होता वाघ वाघ होता काय अरे भला होता वाघ भला होता वाघ. मी
दोन पावलं आपलं गेलो बघितलं तर खरोखर हा वाघच आहे. मग काय केलंस काय? वाघ माझ्याकडे बघी, हा मी वाघाकडे बघी. म्हणजे वाघ तुझ्याकडे बघी हा. आणि तू वाघाकडे बघी. वाघ नुसता बुलबुल, वाघ बुलबुले वाघ बुलबुल तुझ्या वय माझ्यावर मी गावलतो मी पुलच्या अरे गावलला नाही होता मी. मग काय? वरच्याला बोललो मागं बघता मला धरून ठेव. म्हणजे वाट्या मागणं तुला धरू हा, इथं कमल्याला धरून. कमरेला धरू. तू फक्त बोलत बघू नको, वाघा बोलत काय करायचं मी बघतो. मग तुला गेलो ना वाघा धडकाली बोलला. वाघाने धडकालं, पडला. त्याच्या मागोमाग हा काय कापत आहे ना, मी पण त्याच्या मागोमाग धडकाली बोलली. काय तू पण मागवत नाही तरी कोणी अरे तुला मागोमाग नाही. वाघ पुढल्या धडकाला बोली, मी वाघाच्या मागण्या धडकाला बोली. वाघाच्या मागणं. मागण्या त्याचा बोलला आणि काय एवढा गावाला नव्हतं. मागण्या काय बोलायला? मग वाघ घाबरला की काय? वाघ नुसता बुलबुल वाघ पण कंटाळला. हा माझ्या उली लागला, उली वाघात. मग काय केलं? उली टाकला, मी ढंगा घालला, वलट्याला पुढे घातला, मी मागं खोड लावली. काय वलट्या माझ्या मागण्या बोलत, मी वलट्याला पुढे बोलत. आणि त्या वलट्याच्या मागणं वाघ बोलत. काय दोघं पण घाबरलेले. वलट्या पण हातात, मी पण हातात. मग काय केलंस का? वलट्याला बोलत, तू इकडच्या वाटायला, मी इकडच्या वाटायला तो. हा मी इकडच्या वाटायला गेले बघा, भेटा होता भाड्याला तोडले ना, भाड्याचा लपलो. लपला. भाड्याचा लपलो, वलट्या आपला जीव घेऊन बनतोय. हा मग काय पुढं काय झालं? वलट्या पण दाखला, शेवटी मोठं भेड्याचं झाड दिसलं. झाड दिसलं चलचल चालला नुसतं वलट्या. झाडावर नुसतं पोट घाची चालला वरती कशावर. मी आपला तेवढ्याचं कवल तोडून ठेवलं. खाली मी वाघ पण खाली होता. वलट्या नुसतं हागला म्हटला, बाईला हागला म्हटला. अरे मग काय झालं? तो वलट्या मला आता हात टाकली, काय करतोय? मी बोलो मी काय नाही करायचं, काय करायचं तुलाच करायचं. मग काय वलट्याला झाली याला वागायला बघू. वलट्याला मला विचारली काय करू, कसं करू. अरे बोलो मी तिथं का आता येणार नाही, काय करायचं ना तुलाच करायचं. बरोबर आहे, झाडावर तू आहे ना, तुला आधी हागला म्हटलं बाईला, सुरुवात केला डोले बंद करून राजावर नाही. मग काय झालं? धारला चढलावर. वाघ म्हशीसारखा धारणवर चढल. डोलं बंद वळते आपलं येत्या नादात. मग वर चढला तर चढला, मी तेवढंच बघितलं. हा घेतला धाऱ्यावरचा वळता, हा. त्या धारावर मारली, वाघ खाली पडला. काय म्हणतोस काय? वाघ खाली पडला. हा. वाघ पडते खाली. हा. तुला कशाला बोलायला माहिती आहे? तुला माहिती नाही मला? काय मला नाही माहिती. तुम्ही तुला माहिती ना? हा. कृष्णदेवांचं आपल्या काम आहे. कृष्णदेवाचं काम? होय. माझ्याकडे. अरे देवांचं कृष्णदेव मला सांगणारच नाही. अरे तुला सांगितलं. अरे तुला सांगितलं मी. मला काम काय हा? 16 सहस्त्र हा. 60 गोपिकांचा मेळा हा. करून खा. हा. करून दया दुधाचे मार. अरे मथुरेच्या बाजाराला निघाल्या. जाऊ दे. आवडेल काय? त्यांना चढवायचं आहे. तुझ्या गवळणी कुठे आहे? त्यावर तिकडे येत आहे. चल लवकर. आज मथुरेचा बाजार चला उशीर होईल फार. आज मथुरेचा बाजार चला उशीर होईल फार. माट घेऊन डोई वरा माट घेऊन डोई वरा घ्या
घ्या गोरस माडघ्या माठात दूध घ्या जाऊया ग लवकर आज मथुरेचा बाजार चला उशिरा होईल फार आज मथुरेचा बाजार चला उशिरा होईल फार वाट घेऊन डोळीवर या गोरस वाडघ्या माठात दूध घ्या या गोरस वाडघ्या माठात दूध घ्या जाऊया हुदा हुदा वाटे दिवाला झाला लवकरी अवघड पुढे वाटे संभाळा पुढे एक जाऊ मिळून पोरी पोरी मागे नका पाहू कवी दत्ताचे कावळा तुम्ही करा हो शावळा कवी दत्ताचे कावळा तुम्ही करा हो शावळा राहिली कधी नावरा या गोरस वाडघ्या माठात जाऊया लवकर या गोरस वाडघ्या माठात जाऊया आज मथुरेचा बाजार त्याला उशिरा होईल फार आज मथुरेचा बाजार त्याला उशिरा होईल फार वाट घेऊन डोळीवर या गोरस वाडघ्या माठात जाऊया लवकर या गोरस वाडघ्या माठात जाऊया
गोकुळच्या गवळणी मथुरेला निघाल्या. गोकुळच्या गवळणी मथुरेला निघाल्या. पण त्या गवळणी हाय कुठं? तुझ्या मागं बघ. माझ्या माग. तुझ्या मागं. काय? हंसाला चिक रवान. अरे फंटॅस्टिक म्हणतात त्याला. माणसाला चिक म्हणतात. मला वाटलं पंचाची. याला बनवायचा आहे. हे लावून दे. हा. काय बोलेला हाणला? तेवढं बरोबर जमलं तुला. लग्न दिलं काही केले. असू दे. ह्याला पहिला अडवायचा आहे. अडवायचा. कसं म्हणजे काय? हा. त्यांच्यात एक साडी जाणती मावशी आहे बघ. म्हणजे माझ्या आईची बहीण हित बनवली. त्या मुलीची मावशी आहे. मुलींची मावशी आहे. हा. म्हटलं माझ्या आईची बहीण हित कशी आली? त्या मावशीला जाऊन विचार. हा. हे मावशे. ए मावशे. अरे मावसे. मावशे. हा. अगे हे मावशे. हे मावशे. तुम्ही आलेल्या कुठून? तुम्ही आलेल्या कुठून? आणि जायच्या कुठं? आणि जायच्या कुठं? हे दोघं तुम्ही माहिती असतात मग मी काय करणार? हुशार हुशार म्हणजे गो. मी शाणा जाणता. हा. त्यांच्या ती शाणी जाणती. मावशी. हो तर होय. हा. लय हुशार तुम्ही आहेत. हे काय विचार दिला? विचारू म्हणतो. अगं हे मावशी. हे मावशे. तू आलेली कुठून? तू आलेली कुठून? जायचं कुठं? आता हे चालतो. ये! अरे काय? अरे ती अंगावाली हे! अरे अंगावर आलं काय? अची नुसती माझ्यावर पावला होती. अरे अंगावर आलं काय? हा. मला जपून तू पण. जपून मी होय. त्याला थांबा. कुठं गेली ती? अगं ये म्हैचे. अरे अंगावर नंतर काय? अरे मला- म्हैसे म्हणाला तिला. मावशे म्हण. दलित म्हटलं अशी बैलासारखी अंगावर आली कशी? हे हा. विचार दिला. लवकर बोलते काय ते कामाचं आम्हाला बाजरी जायला उशीर होतोय. आवाज खाली. अरे पहिला लवकर बोल. शिव्या द्यायच्या नाही. हे तुला घालात पाचवी एवढं लक्षात ठेव. समजलं? हत्ताय बघत आता. हत्ताय बघत. अरे आवचे बोले. तुम्ही आलेल्या कुठून? त्याला बोलून दे. हा गप्प. त्याला काय गप्प? हा? तुम्ही दोघंच बघ. आम्ही दोघंच बोलत हे कशाला आईला पुढं? हे हा. विचार दिला. हे मावचे बोले. अरे बोल तुम्ही बेटा. आलेल्या कुठून जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मुचलीला वाटेल जाता येणार नाही. अरे मेला काय म्हणतोय? काय? समजलं नाही. काय? ही काय बोलली? काय बोलली? आलेले गोकुळात जाणार मुचलीला. मग मी तोच सांगितलं. काय? मुचलीला वाटेल जाणार येणार हे! नाही. मथुरेला जाता येणार नाही. मथुराच्या वाटेत जाता येणार नाही. नाही. तिला काय ऐकला? तुझं काय ऐकलं तुझं तुला? कान काय फुटलंय? तिला सांग हा. रस्ता प्रतिबंध आहे. भाऊजी काल पाऊस पडल्यामुळे तिथला रस्ता नुसता पलपली नाही. अरे! हा. मग आम्ही दुसऱ्या वाटेन जाऊ. तिथं हे दोन दगड मी उभे केलेले आहे. मग आपल्याला म्हणतात तरी कोण? विसरला कसे आहात? नाही. काय झालं तिनं काय? मला ओळखला नाही. तुला ओळखला नाही? काय म्हणतोस काय? भाऊचे हे तरी पण तसंच रे. हे, आठवते लहानपणीचे दिवस. काय? काय? हे काय? लहानपणीचे दिवस. म्हणजे ओळखीची आहे तुझ्या ही? हे लहान असताना माझ्यावरच केलायची. काय म्हणतोस काय? लपाछपी केलायची. लपाछपी केलायची. गावची काली मी वर आंब्याच्या झाडावर. आंब्याच्या झाडावर. हा, माझी लपाछपी केलायची. आताही मुलींची मावची झाली. होय काय? हा, अरे ते मला त्या एवढं काय?
या थोड्या गवली एवढ्या पांढऱ्या पांढऱ्या पटपटीत कशा त्या नेहमी आहे ना दही दूध खातात त्या नेहमी दही दूध खातात त्या पांढऱ्या तुम्ही काय कोलते खाता कोळसे कसं खायचं अरे कोलते म्हणून दे म्हणलं तुम्हाला अजून माहित नाही आहे काय? ह्या गवळींच्या आईची ह्या गवळींच्या आईची ह्या जेव्हा पोतात होते ना तेव्हा कोलगेटनी दात घासायच्या म्हणून त्या पांढऱ्या. आणि तुमच्या आईची येण्या दुकानावर 2 रुपयाची चाळीस मच्छी घेऊन खाली म्हणून तुझं निघव खाले आता त्या माणसाला काय सांगू? हा. रस्ता प्रतिबंध आहे काय नाही वाटलं पलपलीच आहे मग आपला कायदा सांगा कायदा हाय हाय अरे मेले काय कायदा राधे निघाली कुठे तू थेट हे उतरून ठेव खाली वाट राधे निघाली कुठे तू थेट हे उतरून ठेव खाली वाट तुला सांगतोय खरं नवल्याची पोरं उभी आहेत वाटेवर तुला सांगतोय खरं नवल्याची पोरं उभी आहेत वाटेवर राधे निघाली कुठे तू थेट हे उतरून ठेव खाली वाट राधे निघाली कुठे तू थेट हे उतरून ठेव खाली वाट तुला सांगतोय खरं नवल्याची पोरं उभी आहेत वाटेवर तुला सांगतोय खरं नवल्याची पोरं उभी आहेत वाटेवर कायदा आमचा हुकूम देवाचा हे राधे तू ऐकू ना सांगतो मी तुला पुन्हा पुन्हा महावी तू ऐकू ना आमचा राखावा रे तुमान शरण येऊन जावे तुमान आमचा राखावा रे तुमान शरण येऊन जावे तुमान अशी केली गवन दादा कवीला रातोळी मंजुर अशी केली गवन दादा कवीला रातोळी त्या मावशीला सांग आमच्या कायद्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला बसावं लागेल आमचा कायदा तुला पटला काय हो मेला पटला आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसावं लागेल आपण याच्या कायद्याने नाही तर आपण नवऱ्याने बसूया या कशातून बसा?
आणि तू त्याला बोलले. काय रे वाकड्या हे भाऊचे मला नाव घे ना. अरे का वाकड्या का वाकले? नाव का वाकले का तू? अरे वाकड्या मी तुला नाव नाक मारते अगं माझं नाव घे. उकाण्या उकाण्या घेते वाकड्या अरे घे ना. हे ठीक मध्ये बघतायत ते. ठीक. हा घे. हा डाळी डाळ तुरीची डाळ काय? डाली डाळ तुलीची ए डाळ. हा. दाढी जवळ मग? डाल डाल डाळ डाळ डाल मग मथुरची तुम्ही आणली ना? ए वाकड्या तू कोणती मला माहितीये. हा बोल. डाळी डाळ तुरीची डाळ हा. वाकड्याचं नाव घेते हा. 1 2 3 4 5 6 महिन्यातच खेळवते बा. दहा महिन्यात केलं ते बाल. अगे 10 महिन्यात नाही केलं बाल. 9 महिन्यात केलं. अरे इथे मावशी आली आहे. तिला लक्षात नाही. आता मावशे फुले मी का तुझ्या कसं नाव घेत होता. तू पण नाव घेतो का बनतो हिला. ही 10 महिन्यावाली घे. 10 महिन्यात ये बाय. घे सुंदर असं नाव घे. तुंदलच घेतो. तुंदलच घे. असं कोलून घेतो. फक्त त्या नावाचा नंतर कळू नको. नाहीतर तुझा मुतका कोलील मी. अरे वाकड्या लवकर घे नाव. अगं लावून लावून दबलो तुला. काय म्हणतोय उलट आहे. डायरेक्ट मारा येऊ नको. आधी चालला हलता तर अनंता करू नको. उलट ऐकायचं. अगं लावून लावून दबलो तुला. लागत नव्हता तुझा फोन. आता बोलता ऐकत अभ्यास कधी केला नाही. बुद्धीच्या फोनाखाली बोललीस तू. काय ना चांगलंच बोलायचं. अरे बोल लवकर. अगं लावून लावून दबलो तुला. लागत नव्हता तुझा फोन. हे मावशे खरं सांग. माझ्या आधी तुला लावी होता ऐकत जा. हे व्हॉल्टेर मारेल. ती तिथला पण व्हॉल्टे आणि हा पण व्हॉल्टे आहे. समजलं काय? बोलींना सांग बतून घ्या. नका बोलू बसून घ्या. अगं बोलीनो बतून घ्या. तू पण बोल. अरे हो मेल्या बसते मी. आपण काय करूया? आवाज झालं. तू केव्हा ती चिवडली होती, चिवडली. भेटीला जाऊया. चला जाऊया. आम्ही आईला गोकुळातून जाणार मथुरेला. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. आपल्याला म्हणतात तरी कोण. मग आपला जन्म पुन्हा सांगा. युगा युगाचे अवतार जाणून घे. युगा युगाचे अवतार जाणून घे. सावळा श्री मुकुंद राधे
युगायुगाचे अवतार जाणून घे युगायुगाचे अवतार जाणून घे सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे अवतार हा मत्स्य शंकासूर वदिला दुसरा अवतार हा पूर्व पृथ्वीभार वाहिला वरहरूप हे तिकडे जाणून घे वरहरूप हे तिकडे जाणून घे सावळा राधे पाहून घे सावळा श्रीमुकुंद राधे पाहून अवतार हातवता युगपुवरला पाहू देवा मनाची परी पाताळी धाडीला परशुरामाची सहावाग पाहून घे परशुरामाची सहावाग पाहून घे सावळा श्रीमुकुंद राधे पाहून घे सावळा श्रीमुकुंद राधे पाहून सातवानी श्रीराम अयोध्येत पावन धाम केशानाव तुझी केले कार्य ते महान केले कार्य ते महान श्रीकृष्णाची पाठवाग जाणून घे श्रीकृष्णाची पाठवाग जाणून घे सावळा श्रीमुकुंद राधे पाहून घे सावळा श्रीमुकुंद राधे पाहून घे युगायुगाचे अवतार युगायुगाचे अवतार जाणून घे श्रीमुकुंद राधे पाहून वाजवी मंजुळ पावा वाजवी मंजुळ पावा नंदाचा हा गिरिधा
नंदाचा हा गिरिधारी बाई नंदाचा हा गिरिधारी वाजवी वाजवी मंगळ पावा वाजवी मंगळ पावा नंदाचा हा गिरिधारी बाई नंदाचा हा गिरिधारी बाई नंदाचा हा गिरिधारी वाजवी मंगळ पावा वाजवी मंगळ पावा नंदाचा हा वाजवी मंगळ पावा वाजवी मंगळ पावा नंदाचा हा गिरिधारी बाई नंदाचा हा गिरिधारी बाई नंदाचा हा गिरिधारी बकासूर दैत्य बनासूर दैत्य कुलात जन्माला हा मथुरेचा राजा कंस स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी स्वतःच्या बापाला बंदिस्त ठेवणं हे राज्य प्रस्थापित केला. हो आज बुधवार मथुरेचा बाजार अद्यापही गवळणींचा पत्ता नाही. आले लक्षात ही गंभीरता काढण्यासाठी नसली पाहिजे. असाच सतत विद्यमानात आणि त्याच्या गाई बचींचा चिरक्षेप करतो. कार्ट्या लाच वाटत नाही तिला प्रणाम करायला. कृष्णा तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर युद्धास सज्ज हो.